वंचितचे हातकणंगलेचे उमेदवार डी.सी. पाटील हे भाजपचे प्राथमिक सदस्य असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। विरोधकांच्या मतांवर डोळा ठेवून हा उमेदवार रिंगणात उतरवल्याचा संशय राजू शेट्टींना आहे। डी.सी. पाटलांशी कोणताही संबंध नसल्याचा दावा भाजपने केला आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार डी.सी. पाटील यांच्यावर राजू शेट्टींनी गंभीर आरोप केला आहे। वंचितचे उमेदवार हे मूळ भाजपचे असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे। डी.सी. पाटील हे भाजपचे कार्यकर्ते असून त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाही दिलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। गेल्या वेळेसारखा फरक काहीच पडणार नाही, कारण यावेळचा वंचितचा जो उमेदवार आहे तो भारतीय जनता पक्षाचा सक्रिय सदस्य आहे। गेली 8 वर्षे डी.सी. पाटील हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांनी अजूनही भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलेला नाही, तरीही त्यांना वंचितची उमेदवारी मिळालेली आहे। वंचितचा उमेदवार जर भाजपचा प्राथमिक सदस्य असल्यानं त्याच्या पक्षनिष्ठेवर राजू शेट्टी यांनी सवाल उपस्थित केला आहे। वंचितचे उमेदवार हे मतं खाण्यासाठी नाहीत ना, असा सवालही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित करतात। 2019च्या निवडणुकीत वंचितच्या अनेक उमेदवारांनी लाखांनी मतं घेतली होती। या लाखांच्या मतांनी महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार पराभूत झाले होते। राजू शेट्टींनाही हातकणंगलेत असाच धोका दिसू लागला आहे। डी.सी. पाटील हे भाजपचे सदस्य नाहीत, शिवाय डी.सी. पाटील यांच्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा भाजपने केला आहे। काही मंडळींनी आज काही सांगण्याचा प्रयत्न केला की हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार डी.सी. पाटील हे भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत म्हणून। असा कोणत्याही पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे ते सदस्य नाहीत, किंबहुना भारतीय जनता पार्टीशी त्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, हे मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी मी जाहीर करू इच्छितो। डी.सी. पाटलांशी लोकशाही मराठीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। डी.सी. पाटील यांचा भाजपशी संबंध असेल तर प्रकाश आंबेडकरांच्या डोळ्यात त्यांनी धूळ का फेकली, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।